रामकृष्ण हरी मंडळी. तर हे पहा, आज आपलं चाललंय मसाला बनवायचं काम. तर मसाला बनवण्यासाठी मी दिवसभर मसाल्याची तयारी करून घेतलेली. मिरच्या किसून वाळत ठेवल्या होत्या. हे खोबरं पण असं बारीक करून घेतलेलं आहे. आणि हे एक छटाक 1 किलो मिरच्यासाठी 1 छटाक हळकुंड हे फोडून वाळत ठेवलं होतं आणि ते आता तळून घेणार आहे मी. आणि हे 1 किलो मिरच्याला 2 छटाक म्हणजे हातपाव गरम मसाला घ्यायचा. हे गरम मसाला असा मिरच्या वगैरे सगळं भाजून घ्यायचं, पण हा गरम मसाला भाजायचा नाही, असाच कच्चा टाकायचा म्हणजे चांगला वास येतो, चांगला मसाला होतो. आणि ही आहे कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी ही थोडीच टाकायची म्हणजे त्याचा पण चांगला वास येतो. आणि त्यामध्ये आहे एक जायफळ पण टाकायचं म्हणजे चांगला सुगंध राहतो. आणि हे खोबरं असं मोठे तुकडे असल्यावर बारीक होत नाही मसाला लवकर, म्हणून हे असं किसून घेतल्यावर चांगलं होतं. आणि हे धने 1 किलो मिरचीसाठी पावशेर धने, पावशेरमधले मी थोडे ठेवलेले आहेत बाजूला. आणि हे धने आता मी असे मस्त भाजून घेतलेले आहेत. धने भाजायचे झालेले आहेत. आता ही मिरची भाजून घेते आणि हळकुंड हे तळून घ्यायचं. आणि हे मग खोबरं जे आहे ते शेवटला असं कडकमध्ये भाजून घ्यायचं. आणि नंतर आपण मसाला कुटायच्या वेळेस 1 पावशेरभर तेल गरम करायचं, कोमट करून ते गार झाल्यावर ते पण मसाल्यात कुटायला न्यायचं. म्हणजे सगळा मसाला कुटून झाला की ते सगळा मसाला एकत्र करून, खोबरं ते एकत्र करून परत ते तेल टाकून एकजीव करून घ्यायचं. म्हणजे मसाला भरपूर चांगला होतो. आणि असं वर्षभर म्हणजे असं तरी ते त्यात अशी तरीची मिरची वगैरे नाही टाकली तरी बी चालतं, खूप छान मसाला होतो आणि स्वाद पण चांगला राहतो आणि तरी पण खूप येते. त्याच्यामुळं अशा प्रकारे तुम्ही मसाला करून पहा. आणि घरगुती मसाला, मी दुसरे मसाले कोणते वापरत नाही. माझं व्हेज असो नॉनव्हेज असो मी हाच मसाला वापरते. दुसरा मसाला कुठलाही एकही पुढे आणत नाही. कुठल्याही भाजी असल्या तरी साधाच हा घरगुती मसाला पण इतका छान होतो. तुम्हाला मी मसाला केल्यावर भाजी पण बनवून दाखवेन कशी होती. आणि पहा तुम्ही आता मी पूर्ण मसाला कसा भाजते कसा करते हे पूर्ण व्हिडिओमध्ये पहा. व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला टाकते, तुम्ही पहा. आता मी धने भाजून झालेले, तर आता मी मिरच्या भाजून घेणार आहे. तर हे पहा, आता मी मिरच्या भाजण्याची तयारी चाललेली आहे. आणि हा एक आहे बरं का. तर 1 किलोसाठी सामान मी सांगितलेलं आहे तुम्हाला, म्हणजे भरपूर असं सामान पण होतं आणि मस्त मसाला होतो. टेस्ट पण चांगली होती, तिखट पण होतो. दुसऱ्या मसाल्याची गरज सुद्धा लागत नाही, एक सुद्धा पुढे आणावं लागत नाही. अशा प्रकारे तुम्ही मसाला करून पहा. तिखट मसाला आणायची गरज नाही. आता इथं ने भाजून झालेले इथं. आता हे मिरच्या आहेत ना, मी असं आधी थोड्या अशा भाजून घ्यायच्या, त्यानंतर थोडं तेल टाकायचं. मिरच्याला पण जास्त तेल टाकायचं नाही, म्हणजे जास्त तेल टाकल्यावर लवकर बारीक होत नाही. अशा प्रकारे मिरच्या भाजून घ्यायच्या म्हणजे मस्त मसाला होतो. मी पहा, आता मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि आता मिरच्या धने वगैरे भाजून घेतलेले आहेत. आणि आता तेल तापत ठेवलं आहे. आता हे हळकून जे फोडून ठेवलेलं होतं मी ते आता हे तेलात टाकून असं तळून घ्यायचं. ते पूर्ण असं कडकड वाजून तळून निघतं. पूर्ण हळकुंड असं तळून घेतलं की मग ते मसाला चांगला होतो. असं तळून ते चांगलं फुगतं. ते हळकुंड असं चांगलं फुगलं की त्याला चांगला कलर येतो. सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यायचं. आणि हळकुंड तळून टाकलं ना तर मसाला खूप छान होतो बरं का. आता हळकुंड पण आपलं तळून झालेलं आहे. आता फक्त आपलं खोबरं राहिलेलं आहे भाजायचं. खोबरं पण आता ते किसून ठेवल्यामुळे ते लगेच आता हे गरम कढईमध्ये नुसतं थोडं टाकलं तरी पण चांगलं भाजून निघतं. आणि आता हे पहा, हळकुंड मी अशा प्रकारे तळून घेतलेलं आहे. पूर्ण असं फुटलेलं आहे. अशा प्रकारे तळून घ्यायचं ते. असं तळलं म्हणजे खूप छान मसाला होतो का. आता हे बारीक केलेलं खोबरं जे आहे मी आता सगळे मिरच्या वगैरे धने जे हळकून ते सगळं भाजून घेतलेलं आहे. आता हे खोबरं शेवट का भाजायचं, तर हे थोडं असं भाजून घेतलं ना मग ते जाळ कमी करून नुसतं गरम कढईत ठेवलं ना तर कडक होतं आणि त्याचं मस्त तेल उतरतं. त्यासाठी हे नंतरून भाजायचं. अशा प्रकारे भाजून घेतलं की याला फक्त गरम कढईत असं कडक होण्यासाठी ठेवलं ना त्याचं तेल उतरतं, छान मसाला पण होतो. त्याच्यामुळं नंतर असं शेवटला भाजून घ्यायचं.
छान मसाला होतो बरं का. सगळ्याला जर आवडला असेल ना तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट पण करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पहा आता अशा प्रकारे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. पण मी अजून पण याला गरम कढईमध्ये थोड्या वेळ ठेवणार आहे, म्हणजे त्याचं तेल उतरीपर्यंत. आणि आता हे सगळं साहित्य तुम्हाला दाखवण्यासाठी परत एकदा सांगते कसं बनवायचं ते. मग पहा आता हे असं कडक व्हायला ठेवायचं, म्हणजे चांगलं तेल उतरतं. थोडं चुलीवर चुलीवर ठेवलं तरी जमतं, असं ठेवलं तरी जमतं. हे पहा, ही आहे 1 किलो मिरची. 1 किलो मिरचीसाठी पावशेर धने, पावशेरातले थोडे काढून ठेवायचे. 1 किलो मिरचीसाठी 1 छटाक हळकुंड, 2 छटाक गरम मसाला. आणि हा गरम मसाला भाजायचा नाही, असाच कच्चा टाकायचा. आणि 10 रुपयाची कस्तुरी मेथी, 1 जायफळ आणि पावशेर खोबरं. हे अशा प्रकारे सगळं मसाल्याचं साहित्य आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही पण मसाला बनवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. ज्यात कोणी ताईला मसाला बनवायला माहिती नसेल तर अशा प्रकारे ते मसाला बनवू शकता. त्याच्यामुळं तुम्ही पटकन शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करून लाईक पण करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता कुठल्याही भाजीला मी कुठलाही मसाला वापरत नाही, हाच घरगुती मसाला वापरते. कसा वाटला तुम्हाला मसाला ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.